सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 ICT पेपर क्रमांक 1 मधील युनिट क्रमांक 8 ICT या टॉपिकच्या अंतर्गत डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन I am talking about some important digital initiative which are available in India now. भारत देशात जे काय अवेलेबल असलेले डिजिटल इनिशिएटिव्ह बद्दल आपण चर्चा करत आहोत, स्पेशली हायर एज्युकेशन आणि समटाइम्स फ्यू क्वेश्चन्स आर आस्किंग ऑन स्कूल एज्युकेशन ऑल्सो. आता शालेय शिक्षण संदर्भात कुडा शालेय शिक्षणाच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स यापूर्वी महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये विचारलेले होते. त्या अनुषंगाने मी तुम्हाला एक क्वेश्चन्स घेऊन ते पूर्ण कन्सेप्ट तुमच्या समोर मी मांडत आहे. आता दीक्षा म्हणून एक ॲप आहे, दीक्षा DIKSHA दीक्षा. जर हा शब्द आपण हिंदी शब्द किंवा मराठी शब्द किंवा इंडियन मीनिंग जर आपण घेतलो तर दीक्षा, गुरु विद्यार्थ्यांना दीक्षा देतात. दीक्षा मग एकदा दीक्षा दिलं तर तो विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करून पुढे जाऊ शकतो. तर या दीक्षा एक नवीन डिजिटल इनिशिएटिव्ह आहे. दीक्षा त्याचा फुल फॉर्म काय आहे, दीक्षा कोणी लॉन्च केले, कोणत्या वर्षी लॉन्च केलेले आहे, दीक्षाचं महत्त्व काय आहे, दीक्षाचा उद्देश काय आहे, दीक्षामुळे कोणाला फायदा होतो आणि कसा फायदा होतो. आता पहिला दीक्षा, डी म्हणजे डिजिटल, आय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, के म्हणजे नॉलेज, SHA म्हणजे शेअरिंग. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर नॉलेज शेअरिंग. काय शेअरिंग करायचं आहे, नॉलेज आपल्याला शेअर करायचं आहे, एकमेकांना द्यायचं आहे, बुद्धी ज्ञान एकमेकांना द्यायचं आहे. कशाच्या माध्यमातून, डिजिटलच्या माध्यमातून. आता हे जे ज्ञान आहे, हे दीक्षा जे ॲप आहे, हे दीक्षा ॲप NCERTने लॉन्च केलेलं आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल अँड रिसर्च ट्रेनिंग, जे दिल्लीमध्ये आहे, दिल्लीला हेड ऑफिस आहे त्याचा, जे CBSE विद्यार्थ्यांसाठी टेक्स्टबुकची ते कामं करीत असतात. NCERT आपल्या देशात पूर्ण शालेय शिक्षणावरती काम करणारी एक मोठी संस्था आहे NCERT. मग NCERTने ही प्रोजेक्ट वर्क लॉन्च केलेले, दीक्षा ॲप लॉन्च केलेले आहे. कोणाच्या हस्ते, व्हाईस प्रेसिडेंट व्यंकय्या नायडू, आदरणीय व्यंकय्या नायडू साहेबांच्या हस्ते 5 सप्टेंबर 2017 रोजी, शिक्षका दिवशी 5 सप्टेंबर 2017 रोजी दीक्षा ॲप उद्घाटन केलेले आहेत. आता किती लँग्वेजमध्ये ते उद्घाटन केलेले, 36 इंडियन लँग्वेजमधून. आपल्या देशात जे काय 36 इंडियन लँग्वेज आहे, ऑफिशियली 22 लँग्वेजेस आहेत आणि त्याला सोडून इतर भरपूर जे भाषा आहेत त्याच्यामधून, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत कन्सेप्ट कळायला पाहिजे, पाठ कळायला पाहिजे, विषयज्ञान कळायला पाहिजे. इथं प्राईम मिनिस्टर ई-विद्या या एका संकल्पनाच्या खाली दीक्षाची लॉन्चिंग झालेली आहेत. दीक्षाला आपण वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म असे म्हणतो. आत्मनिर्भर म्हणजे एकच ॲप आहे आणि संपूर्ण देशातील जेवढं शाळा आहे, जेवढे स्टेट्स आहे, युनियन टेरिटरीज आहे, CBSE स्कूल आहे, गव्हर्नमेंट स्कूल आहे, प्रायव्हेट स्कूल आहे, प्रत्येक शाळांना ही ॲपची गरज आहे. वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म. आता ओपन सोर्स टेक्नॉलॉजीचा ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे. भारत देशाने केलेलं आहे आणि भारतासाठी केलेलं आहे. 3 तत्व त्यांनी फॉलो केलेले, ओपन ॲक्सेस, ओपन लायसन्सिंग अँड ओपन आर्किटेक्चर. याच्यातील असलेलं विषय ज्ञान हे सर्वांसाठी खुलं आहे, कोणीही कितीही त्याचा वापर करून फायदा घेऊ शकतो. आणि दीक्षा इज कॉल्ड एज डिजिटल पब्लिक गुड्स. हे सार्वजनिक मालमत्ता आहे, हे कोणाचं बापाचं नाही, हे प्रत्येक व्यक्ती हे घेऊ शकताय. जसं निसर्ग प्रत्येक व्यक्तींचा आहे, हे माझं निसर्ग आहे, माझं नाही, इट इज अ पब्लिक गुड्स, सार्वजनिक मालमत्ता आहे. त्याचा आपण चांगल्या रीतीने आणि चांगल्यासाठी वापर करून घ्यायला पाहिजे. हे बेसिक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये काय आहे तर टेक्स्टबुक आहे.
प्रत्येक टेक्स्टबुक 1ली ते 12वी विद्यार्थ्यासाठी जे टेक्स्टबुक आहे प्रत्येक विषयांचा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, प्रत्येक सब्जेक्टचा टेक्स्टबुक त्याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि प्रत्येक लँग्वेजमध्ये हे टेक्स्टबुक अवेलेबल आहे आणि प्रत्येक राज्याच्या टेक्स्टबुक याच्यामध्ये अवेलेबल आहे. जेव्हा तुम्ही महाराष्ट्राची दीक्षा ॲप ओपन केला तर महाराष्ट्रातील 1ली ते 12वीपर्यंत विद्यार्थ्यासाठी जे काय टेक्स्टबुक अवेलेबल आहे सर्व टेक्स्टबुक इथं तुम्हाला ह्या दीक्षा ॲपमध्ये मिळेल. जर कर्नाटकची टेक्स्टबुक तुम्हाला पाहिजे असेल तर दीक्षा ॲप कर्नाटकमधून तुम्ही टाईप करा. कर्नाटकची 1ली ते 12वीपर्यंत प्रत्येक विषयांचं टेक्स्टबुक तुम्हाला तिथं अवेलेबल होईल. तेलंगणाची टेक्स्टबुक पाहिजे असेल तर तिथं तुम्हाला दीक्षा ॲपमध्ये मिळेल. नागालँड राज्याचे टेक्स्टबुक तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही इथं डाउनलोड करून घेऊ शकता. जम्मू काश्मीरचं तुम्हाला टेक्स्टबुक पाहिजे असेल तर इथं ह्याच्यामध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. मी किती वेडा माणूस होता, जेव्हा मी ज्या राज्यात जाऊन मी सेट परीक्षा दिलो त्यावेळी येताना त्या राज्यातील 1ली ते 12वीपर्यंत मी पुस्तक कलेक्शन केलेलं आहे. आपलं राज्य सोडून इतर राज्यांतही टेक्स्टबुक कशा रीतीने असतात ते मी घेऊन आमच्या विद्यार्थ्यांना मी शिकवत होतो किंवा आमच्या विद्यार्थ्यांना मी ते दाखवत होतो. एक ॲक्टिव्हिटी मी केलेलं आहे. मी असं कधीही म्हणत नाही, एक आवड म्हणून मी ते टेक्स्टबुक. आमची मॅडम म्हटलं जम्मू काश्मीरला जाऊन पुस्तक घेऊन आला, हा माणूस आहे का जनावर आहे, येताना काहीतरी ॲपल घेऊन आहे, कुठलं काय आणायचं खाद्यपदार्थ नाही, खायला गेलं पुस्तक ते परमनंटली आपल्यासोबत राहतात. चला आता हे दीक्षा ॲप असेल तर कुठलाही पुस्तक खरेदी करायची गरज नाही. एव्हरीथिंग इज अवेलेबल इन दिस दीक्षा ॲप. लर्नर ॲट होम, विद्यार्थी घरी बसून अभ्यास करू शकतात. ऑल क्वेश्चन बँक्स आर अवेलेबल, क्वेश्चन बँक आहे. तुम्ही कुठल्या चॅप्टर वाचन करताय त्या चॅप्टरशी संबंधित क्वेश्चन्स ह्या दीक्षा ॲपमध्ये आहे. ई कंटेंट, इलेक्ट्रॉनिक कंटेंट, प्रत्येक चॅप्टर त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ॲनिमेशनद्वारे, चित्राच्याद्वारे, सिनेमाच्याद्वारे, फिल्मच्याद्वारे, व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला पाठ शिकू शकतात. शिक्षक आणि विद्यार्थी, शिक्षक पाठ शिकू शकतात, विद्यार्थी सेल्फ स्टडी करून अभ्यास करू शकतात. त्याच्यानंतर आहे काय आहे ते लेसन प्लॅनिंग आहे. कधी कोणत्या वेळी म्हणजे एखाद्या पाठ शिकायची असेल तर कसं शिकला पाहिजे त्याचं लेसन प्लॅनिंग टीचरसाठी हेल्पफुल आहे. आणि त्यानंतर क्विज आहे. ओके, अशा पद्धतीने दीक्षा ॲप ओव्हरऑल सांगू का, दीक्षा ॲपचा फायदा खूप होतो. तुम्ही तुमचा मोबाईलमध्ये दीक्षा ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला त्याच्यातील किती फायदा आहे हे तुम्हाला कळून जातील. ओके, आणि सर सेट पेपरला प्रश्न विचारता का? हो, काय विचारतात? दीक्षाचा फुल फॉर्म सांगा. डी म्हणजे डिजिटल, आय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, के म्हणजे नॉलेज, SH म्हणजे शेअरिंग. एवढंच. आणि कधी लॉन्च झालेलं? 5 सप्टेंबर 2017 रोजी. कोणासाठी? स्कूल एज्युकेशनसाठी. याचा फायदा कोणाला होतो? शिक्षक आणि विद्यार्थ्यांना. भारत देशातील प्रत्येक टेक्स्टबुक आणि माहिती ई कंटेंटद्वारे इथं उपलब्ध आहे. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.